रमेश महादेवराव कोरडे, राहणार हिंगणी, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. मी गेले 8 दिवस झाले सगुणा बागेत कार्यक्रमाला तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रात शून्य मशागत शेतीचे शेतं पाहत फिरत आहो. काल मी कन्नड तालुक्यात फिरलो, 1-2 शेतात गेलो. आज मी फुलंब्री तालुक्यात आलो, खामगाव या गावी. आज या गावी आल्यानंतर मला सर्वत्र बेडच पाहायला मिळाले आणि प्रत्येक बेडचं मी निरीक्षण केलं. प्रत्येक बेडवर 3-3, 4-4 वर्षाचे खोडं सडलेले दिसत आहेत. तुरीचे खोडं दिसत आहेत, मक्याचे दिसत आहेत, हरभऱ्याचे दिसत आहेत. ते खूप चांगल्या प्रकारे कुजत आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे जमिनीला कुठंही भेगा पडलेले दिसत नाहीत. सर्वत्र असे सगळीकडे खोडच खोडं दिसत आहेत आणि असा कचरा पडलेला दिसत आहे. आणि हाताने उकरून पाहिले असता संपूर्ण शेती अशी चांगल्या हळूहळू हाताने उकरल्या जाऊ शकते. जमीन कुठेही कडक झालेली नाही आणि चालताना पायाला सुद्धा जमीन अशी मऊ वाटते. हे तर सर्वत्र चांगलं चित्र पाहायला मिळत आहे. आज हे काळाची गरज आहे. नांगरटीमुळे जमिनीचं फार मोठं नुकसान होते. त्याच्याकरता या विना नांगरणीचं क्षेत्र परदेशात ते बरेच प्रचलित झालेलं आहे. परंतु आपल्या भारतातही काही तज्ज्ञ लोक, डॉक्टर तुकाराम निमोटेसारखे, आपले बेडवाल साहेबासारखे आणि गुलाबराव खंडागळे साहेबसारखे परोपकारी लोक शेतकऱ्यांकरता हे तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रात प्रसारित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता ते लोक रिटायर झाले तरी शासनाकडून कुठलाही मोबदला न घेता शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशाने फिरवत आहेत आणि योग्य मार्गदर्शन करत आहेत. आज मला हे प्रसन्न वाटलं किंवा शेतकऱ्यांसाठी कोणीतरी झटत आहे. आज कसं शेतकऱ्याचा वाली कोणी नाही राहिला, शेतीचा विनाश होऊन राहिला आणि आज एक आपली भूमाता रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. आपल्याला शक्यतोवर जमीन जास्त हलवाहल करायची नाही. आपल्याला कमी मेहनतीकडून शून्य मेहनतीकडे जायचं आहे. तरी या प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीवर काळजीपूर्वक विचार करावा. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, त्याचा अभ्यास करावा आणि या वर्षीपासूनच थोड्या क्षेत्रावर बेड पाळून घ्यावे. माझा असा अनुभव आहे. आमच्या गावात शून्य मशागत शेतीचा कुठलाही कल्पना नव्हती, पण काही जणांनी बेडवर तूर पेरली तर त्यांना गावापेक्षा 1.5 उत्पन्न मिळालं. आपण जर हे मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जर हे शून्य मशागत शेतीनं जर शेती केली तर आपल्या उत्पन्नात निश्चित भर होते. मी खूप शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या शून्य मशागत शेती करणाऱ्या, तर प्रत्येकानं सांगितलं आमच्या उत्पन्नात 1.25 पट वाढ झालेली आहे आणि खर्चामध्ये निम्मे बचत झालेली आहे. तरी या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपला फायदा किती मोठ्या प्रमाणात होते पहा. खर्च निम्म्यात, उत्पन्न 1.25 पट झालं, कोणाला 2 पट झालं, कोणाला 1.5 पट झालं. आणि विशेष गोष्ट म्हणजे दरवर्षी उत्पन्न वाढत जाते. ते कशामुळे? आपले प्रतापकाका चिपळूणकर सुद्धा सांगतात की प्रत्येक झाडाचे मुळं हे जमिनीतच जर कुजवले तर आपल्या जमिनीत खूप चांगल्या प्रकारचा सेंद्रिय कर्ब जमिनीत निर्माण होतो आणि तो फार महत्त्वाचा आहे. झाडपाल्यापासून म्हणजे झाडाच्या पानापासून जो आपल्याला सेंद्रिय कर्ब मिळतो तो हलका दर्जाचा असतो, पण मुळापासून तयार होणारा सेंद्रिय कर्ब हा हळूहळू कुजतो, पण हा उच्च दर्जाचा असतो आणि तो जास्त काळ टिकतो. आता शेवटला नाव सांगा मला. आज मी श्री गुलाबरावजी खंडागळे तंत्रज्ञान समन्वयक पोखरा प्रकल्प उपविभागीय कार्यालय फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर यांनी मला हा प्लॉट दाखवायला आणलेला आहे. स्वतः आणलेला आहे आणि प्लॉट पाहिल्यानंतर मी अत्यंत प्रसन्न झालेलो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण तेलारामधले जे हे शेतकरी आहे
आणि त्यांनी हा 5 प्लॉटला भेट दिल्यानंतर ते अतिशय सुखी आणि समाधानी झाले आणि सुखी व समाधानी झाल्यानंतरच त्यांना शांतता मिळाली आणि खऱ्या अर्थानं ते आता घरी गावाकडे जाऊन तेलारा येथे जाऊन जिल्हा अकोला येथे त्या गावाचे मॉनिटरिंग म्हणजे त्या गावाचं पूर्ण नियंत्रण त्यांच्याकडे म्हणजे 100-125 एकर बेड होण्यास काही हरकत नाही. आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत ही शून्य मशागत तंत्रज्ञान त्यांनी आज जाणीव करून घेतली, प्रत्यक्ष पाहिलं, त्यांना आनंद वाटला. धन्यवाद. नमस्कार.